सो हाय गाइज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2. काल आम्ही थकलेलो म्हणून झोपलो, सो जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही. तर आता तुम्हाला मी डिटेल मध्ये दाखवतोय. हे आहे दर्शन दिनकर पडवळ यांचं घर. घराच्या समोर तुळस, आसपासला तुम्ही बघू शकता सगळीकडे धुकं, अख्खं हिरवगार पसरलेलं. आणि इकडनंच आपण मागं गेलो आणि ही आपली आजी. हॅलो आजी. आणि हे आहे आमचं वॉशरूम. हे घरामागचं शेत, आजूबाजूने डोंगर असलेल्या गावात. तिथं आपण 3 दिवस राहणार आहोत. आणि रोहित शर्मा यांचा बर्थडे आहे आज 2 तारखेला. मी रात्रीचे काही व्हिडिओ टाकीन यांचा बर्थडे कसा झाला, कसा केला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रोहित, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. गैमलर बोलना है आपको आपके बर्थडे पे. Yes, Thank you for what? Thank you for what? आणि दर्शन आपल्याला काहीतरी तुमची कॉमेडी. साप साप बोलतो आणि पकडायला जातोय. आमच्या आयुष्यात तूच साप आहेस रे. रंग हळदीची पानं आहेत. हळदीची पानं किंवा तुम्ही जर चहा वगैरे बनवत असाल तर त्याच्यात पण तुम्ही टाकू शकता. इकडे रानकेळी ठेवलेली आहे. जेव्हा गणपतीमध्ये आपण जेव्हा निवेद दाखवतो तेव्हा रानकेळी म्हणून पान लागतं, त्याच्यामुळे रानकेळी. ती रानकेळी, हा रानडुक्कर. ते बघू शकता तुम्ही फणस. हे आपलंच फणस आहे. रोहितचा डोळा आहे फणसावर. इथं चिरांची घरं असतात, तुम्ही बघू शकता. अरे अनिकेत, ऑफिसला तुम्ही कब से क्या. एणोक इथं जरा तयार वगैरे होऊन ऑडियन्सला घर दाखवूया आपलं. हा, आणि त्यानंतर प्लॅन आहे. इथे एक लोकल धबधबा आहे. आपण तिकडे जाणार आहोत. दादा तुला काय म्हणायचं. धबधब्यामध्ये जाणार आहे. आमचा एकदम असा उत्साह असा ओसंडून वाहतोय जसा धबधबा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. काल रात्रीपासून जी लाईट गेली ती अजूनपर्यंत आलेली. आणि हा गाई, हा एक मुद्दा आहे. इथं 1 दिवस लाईट गेली तर 7-7 दिवस लाईट येत नाही. आणि आमच्या फोन मध्ये 0 नेटवर्क आहे, त्यामुळे बाहेरची दुनियेशी काहीच संपर्क नाहीये आमचा. पण ठीक आहे, तीच एक मजा आहे या गावाची. 3 दिवस तेवढी शांतता. चला तुम्हाला थोडाफार घरचा मी जरा व्ह्यू देतो. हे आहे आपलं वरांडा आहे. हा वरांडा आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा हॉल, ही देवाची रूम. इकडे गेलात तर तुम्ही देवाची रूम आहे. ओके. Hello. इंग्लिश स्पोकिंग है. Hello every people. What happened? चला तर या 2 रूम आहेत. दाखवतो. आजच सकाळी मी पोहे केलेत, सगळ्यांनी खाल्लेत पोहे. काय? एक सेकंड. What? हा चला पुढे. कोणी केले? ही थोडी स्टोर आयशाने पोहे केलेत, खूप सुंदर पोहे केलेत. क्रेडिट दिलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यात जास्त दाखवतो की आम्ही काल रात्री रोहितचा केक कापलाय. तर हा पाम ऑइल पासून बनवलेला चांगला केक. चांगला आहे. हॅपी बर्थडे रोहित. आणि काल मी याच्यावरती मॅगी बनवली आहे. बी मॅन्डी स्पेशल मॅगी बनवली मी. आणि हे घरचं बॅकडोर. सो ओव्हरऑल गाईज असं आहे अरे दर्शनचं घर. आमची पण अपेक्षा होती की मनोजने आमच्या गावी पण यावं, पण जाऊ द्या. येणार, मयूरच्या गावी येणार. मी जेवढं कोकणाबद्दल ऐकलंय माझ्या मित्रांकडून त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे कोकण. हा, फक्त रात्री थोडीशी भीती वाटते, म्हणजे थोडी फाटते. आता आम्ही जाणार आहोत धबधब्यावरती. डायरेक्ट तुम्हाला भेटू तिकडं. ओके बाय. मयूर आपल्या हातावर टॅटू काढतोय. नाही उठत नाही. हा टॅटू मिस झालेला आहे आपल्याकडून. आयशा प्लीज कॅमेरा सांगा, काल रात्री काय झालं, लोक किती घाबरलेली. आम्ही सक्सेसफुली एक रात्र सेफली काढलेली आहे. 2 more to go. तर आमच्यामध्ये एक अतरंगी माणूस आहे रोहित. रात्री तर पानसट गोष्टी करत होता की तो बोलला की मला रात्री 2 वाजता ताप येणार आहे आणि तुम्ही सगळे मला उठवून डोलो 650 द्या. मी 2 वाजता नाही आला तर 5 वाजता तर नक्कीच येणार आहे मला ताप. आणि ताप नाहीच आला तर मग चांगली गोष्ट आहे. पण शेवटी तर ताप नाही आला, त्याने आम्हाला ताप दिला. खूप ताप दिला त्याने. मधीच जेवताना 5 मिनिटं असं त्याच्यानंतर तो मला बोलायला लागला की आयशा पुढचे 4 दिवस आपल्यापैकी कोणाला तरी नक्की काहीतरी होणार आहे. काय होणार आहे ते मला माहिती नाही, पण नक्की होणार आहे. वाईट होणार आहे. ठीक आहे, काय होणार आहे माहिती नाही, कोणाला होणार आहे सगळं कसं सांगू तुला. हे क्रॉक्स घेतलेत गाईज मी 400 रुपयाचे.
तुम तो धनाधन फेके जा रहे गाईज तुम्ही बघू शकता अख्खं डोंगर धुकेनी भरलंय. गाईज समोर बघा. यू वॉन्ट टू सी हेवन हबीबी कम टू कोकण. हा जो घेऊन जाणार होता तो हरवलाय. आमची फाटलेली आहे. ए पागल. गाईज बघू शकता तुम्ही आम्ही कसं चाललोय. Oh my God. गाईज आयफोन एवढं मला भीती वाटत नाहीये. आयफोन आपले मित्रमंडळी आपल्याला सापडले आहेत. द एनोक कोहली, द ब्लॅक मामा, दर्शन द पडवळ, रोहित शर्मा. तुमचा बर्थडे कसं वाटतं तुम्हाला या सानिध्यात, या कोकणाच्या वातावरण रम्यात कसं वाटतं? कोकण कोकण कोकण. दर्शन या धबधब्याचं नाव काय? आम्ही याला बोलतो साकाऊ. अरे चला गाईज हा आहे धबधबा, म्हणजे धबधबा नाही साकाव मिनी धबधबा. ओ भाई साफ. अरे आईच्या गावात गाईज मला आवडलंय कोकण. मला कोकण आवडलेलं आहे. गाईज आता मी छोट्या धबधब्यात भिजतोय आणि दर्शन दिनकर पडवळ यांचा चष्मा पाण्यामध्ये चष्मा हरवला. दर्शन पडवळ आणि खोले रे असं वाटतं गाईज. थ्रिल एक्सपिरियन्स आहे ना, दरवर्षी नाहीये. तुम्हाला त्याच्याकडे कोकणात यावं लागेल. हा धबधबा 5 वर्षातून एकदा खुलतो आणि आम्ही त्या एक दिवशी आलेलो आहे. अरे दर्शन तुमचा चष्मा हरवला कसं वाटतंय? मला आता अनिकेत 500 रुपये देणार आहे, त्यामुळे टाळे 800 रुपयाचा चष्मा गेला. सो गाईज आता जेवता ते पोरा. काय काय आता सो गाईज आताच आम्ही धबधब्यामधून पोहून आलोय. सगळीकडे धुकं धुकं आहे. धुक्यामध्ये हरवलंय हे गाव. शब्द कमी आहेत सांगायला की केवढं छान वाटतंय. सो गाईज मेन मुद्दा आहे की इथं रेंज नाहीये आणि मोबाईलचा काहीच उपयोग नाहीये गावात. हा माझा उपयोग होतोय ते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तिथे एक जागा आहे, एक शेत आहे तिकडं. तिथं फक्त एक कांडी येते. तुम्ही अगर तुम्हाला कॉल करायचं असेल तर ते पण कधीतरीच येते. सो आता आम्ही तिकडे चाललोय. तुम्हाला दाखवतो केवढं लांब जावं लागतं त्यासाठी. वा वा दूर दूर पण काहीच दिसत नाही. तुम्ही बघू शकता गाईज की आता आम्ही जिकडनं आलोय तो रस्ता पण एवढा क्लिअर दिसत नाहीये. आणि फक्त दुपारचे 12 वाजलेत आणि ही अवस्था आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता संध्याकाळच्या टाइमला किती भारी दिसत असेल. अजून गाईज बघा आपल्याला त्या कोपऱ्यात जायचं. ही माणसं दिसतात आहे का? ही आपली माणसं आहेत, त्यांच्यापर्यंत जायचं आपल्याला. सगळीकडे लाल माती आहे. हा एक तलाव. फोनला नेटवर्क येण्यासाठी आपल्याला तेवढं लांब जावं लागतं. काय माहित आता नेटवर्क येतोय की नाही. नेटवर्क मिळाला का रे? किती कांड्यात? नेटवर्क नाही या पूर्ण गावात. दर्शन फक्त एकदाच मिळतं ना 2 कांडी? तर एक कांडी आणि त्यासाठी एवढं लांब आपल्याला यावं लागतं. म्हणजे एकाचा लागलाय नेटवर्क. रोहित साईचा बर्थडे आणि जरा बऱ्याच इम्पॉर्टंट लोकांचे कॉल येतात. ते नाही येते कोणाला केलता? आईच बघा माणसाच्या आयुष्यात काही हो ना हो त्याची फर्स्ट प्रायोरिटी त्याची आईच असते. सो गाईज आता इथं पापड तळण्याचा कार्यक्रम चालू आहे. मी आता भात लावतोय. बर्थडे बॉय काय करतेस? मैं कोई बोतल से निकला हुआ भूत हूँ कि एक के बाद एक काम देते जा रहे हो. गाईज तुम्ही बघू शकता अजूनही लाईट आली नाहीये. लाईट नसल्यामुळे गरमी होत नाहीये. घर तेवढंच थंड आहे. म्हणजे रात्री लाईट गेलेली तरी आम्ही गोधड्या घेऊन झोपलेलो. सगळीकडे धुकं धुकं आहे. फक्त धुकं धुकं. अँड समोर नदी आहे. तुम्हाला नदी दिसत नसेल. जिंदगी में काही स्वर्ग है तो वो है कोकण में. स्वर्ग म्हणतात तो हाच कोकण. दर्शन आय लव्ह यू फॉर दिस. काय रोहित स्वर्ग है. और ये मैं आसमान की ऊंचाइयों में पूरा कोहरा ही कोहरा, चारों तरफ कोहरा ही कोहरा है. गाइस ही नदी आहे. पुढे काहीच दिसत नाहीये. मी पण येतो. सो गाईज आता मी चाललोय पाण्यात. तर बघा
आई मजा आली. मला थोडस लागलं छाता बिचारायला. पहिल्यांदा होतं म्हणून. आता सेकंड टाइम काय करायचं मला. ये देखो निर्लज्ज. ये अरे दूसरा चप्पल. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. चप्पलीची मस्ती नका चप्पलची मस्ती नका करू यार. बेबी शॉवर मध्ये जे पोज देतात हे बघा. सो गाईज आत्ताच आम्ही सगळे पावलो इथं. दर्शन पडवळनी माझे ते मुंबई इंडियनच्या टी शर्टचं काय केलंय बघा. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. चाललंय तर तुम्ही बघा. आडवा नाही तर जाईल तो. सो गाईज आता ऐश्वर्या आहे चिकनची तयारी करते. मयूरनी चपात्या लाटायला घेतलेत आणि तो किती चपात्या लाटणार आहे बघा. क्यों हिला डाला ना. रोहित शर्मा तुम्ही किती अंडरवेअर आणलेले. 3 आणलेले 3 भिजून टाकले एका दिवसात. आता काय घालतोय. आता काय नाही. तू अशी उभी राहून का म्हणते. आज मजा तर बरीच आली आहे. आजच्या दिवसाचा शेवट आपण चिकनचा बेत करून करणार आहोत. म्हणजे कोकणात येऊन चिकन खाणं म्हणजे आणि ते पण आयशाच्या हातचं म्हणजे सोने पे सुहाग. तारीफ करणार त्याला. थँक्यू सो मच. तारीफ घ्यायची सवय नाही या पोरीला. 10 बोलायच्या आत किती चपाट लागतो. ठीक आहे. असं थोडं असं झटक त्याला. हलक्या हाताने तू. मी जरा चपाती लाटायचं शिकतोय आणि बऱ्यापैकी मी लाटलेली आहे. ही बघा आपली चपाती. मयूरने जरा गोल गोल केलेत. माझी जरा वाकडी झाली आहे. ऑलमोस्ट चिकन झालेलं आहे. गरम आहे ना. हा पण तिखट टाकू की मीठ टाकू. मीठ बरोबर. मीठ बरोबर. मीठ जास्त मीठ ज्यादा डालेगा तो वो बन जाएगा. मतलब इसलिए वो इंग्लिश स्पोकिंग गर्ल इज सुगरण. ओके आपण जेवायला घेतलेलं आहे आणि आज सगळी मंडळी बसली आपल्यासोबत. काल सगळे वेगवेगळे बसलेले. आता आपण जेवणार आहोत. चिकन खूप छान झालेलं आहे. रोहित व्हेज कसं झालंय. बेस्ट झालंय. सो आपण जेवूया आणि नंतर आपला एक हॉरर मूवी बघायचा प्लॅन आहे. गाईज आज आमचा हॉरर मूवी नाईट आहे कोकणामध्ये. माउंटेन ड्यू डर की माँ. सगळी पोरं रेडी झाली आणि मूवीचं नाव आहे अरणमनई 4. अरणमनई 4. म्हणजे असं आम्हाला एनफनी इन्साइट दिले की पिक्चर खूपच डेंजर. इंटेन्स केली सिच्युएशन एकदम. येस त्यांनी हाईप क्रिएट केली. सो लेट्स सी बघूया पिक्चर. बाय. लाइक और शेयर ठोक दीजिए. महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा. ऐसा नहीं चलेगा.